नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायजन पोलीस भरती पीओके सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण वेळ व तारखेचा या ठिकाणी 2 तारखेपर्यंत या ठिकाणी किती फॉर्म आले ते काय नाही या ठिकाणी आपण ऑल डिटेल या ठिकाणी तुम्हाला सांगणार होतो. वेळ आणि तारखेसह या ठिकाणी पूर्ण पुरावा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की पाहा, लक्षात घ्या. या ठिकाणी तसं बघायला गेलं तर या ठिकाणी 7 तारखेपर्यंत या ठिकाणी काय अजून 7 तारीखपर्यंत या ठिकाणी अर्ज संख्या या ठिकाणी भरपूर वाढली. त्यामुळे काही विद्यार्थी या ठिकाणी त्यांचे फॉर्म पहिले कॅन्सल करून सुद्धा या ठिकाणी दुसऱ्याकडे भरण्याचे बरेच चान्सेस आहेत, लक्षात घ्या. बरेच या ठिकाणी हेर पालट या ठिकाणी होणार आहे, लक्षात घ्या. फॉर्म वाढायला नको होते पण या ठिकाणी काय वाढले, त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी ग्राउंड मेरिट असो या ठिकाणी असो, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या जे काय तुमच्या क्षमता आहेत, लक्षात घ्या. आपल्या सर्वात महत्वाच्या ठिकाणी पॉईंट प्लस पॉईंट आपला असणार आहे की आपण ग्राउंड आपल्या हातात, लक्षात. तुम्ही पैकीच्या पैकी या ठिकाणी 50 पैकी 50 जेवढं शक्य होईल तेवढं 48-45 या ठिकाणी ग्राउंड घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, लक्षात घ्या. कारण ते आपल्या हातचे मार्क आहेत, प्लस पॉईंट आपल्या हातामध्ये आहे, लक्षात. हे सर्वात महत्वाचं, लक्षात घ्या. दुसरं राहिले या ठिकाणी ग्राउंड इतर लेखी सुद्धा या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे तयार करणे गरजेचे आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या चॅनलला आपण या ठिकाणी करंटचे लेक्चर सुद्धा या ठिकाणी सराव प्रश्न संच सुद्धा या ठिकाणी भाग 1-2 या ठिकाणी टाकले, लक्षात घ्या. सराव प्रश्न संच म्हणून अत्यंत आणि जे काही पूर्ण 100% त्यातलेच या ठिकाणी 100% विचारले जाणार आहेत प्रश्न बघा या ठिकाणी जे आपण घेतो. कारण मी जे काही तयार केले मी स्वतः एका क्लासला शिकवतो, लक्षात घ्या. या ठिकाणी आपलं ऑनलाईन लेक्चर सुद्धा या ठिकाणी असतात. मी स्वतः एमपीएससी स्टडी करतो. पूर्ण पीओक्यू अनालिसिस करून या ठिकाणी ते काही प्रश्न संच आपले तयार केलेले आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी तेव्हा तुम्ही ते प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे करंटचे लेक्चर आहे ते सुद्धा तुम्ही पाहिल्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, लक्षात घ्या. चॅनलला कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा, लक्षात घ्या. तर चला या ठिकाणी आपण बघू पहिलं सीपी ठाणे सिटीला बघू शकता या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल. सीपी ठाणे सिटीला पोलीस कॉन्स्टेबलचं बघू शकता या ठिकाणी किती आलेत या ठिकाणी 4525 एवढे काय अर्ज संख्या आली, लक्षात. ऍप्लिकेशन आलेत आणि टोकन नंबर बघू शकता 20,505. बघा या ठिकाणी काय म्हणतो हेर पालट बरेच असे होणार, लक्षात घ्या. 25,505 एवढे काय आले ठिकाणी बघा टोकन नंबर आलेत. म्हणजे काय विद्यार्थी अर्ज करतात पण पेमेंट या ठिकाणी काय करत नाही, लक्षात घ्या. म्हणजे टोकन नंबर त्या ठिकाणी वाढत चाललेत आणि ऍप्लिकेशन आहे बघू शकता किती 4525 एवढे आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी यापर्यंत आहे, लक्षात घ्या. तर पुढे बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी तारीख तारीख पुढे बघू शकता या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता त्याच नंबरचा 25,505 या ठिकाणी टोकन नंबर आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्याची वेळ तारीख सुद्धा बघू शकता या ठिकाणी. वेळ बघायचं या ठिकाणी 2:12 बघू शकता या ठिकाणी 2:12 एवढे काय ठिकाणी वेळ आहे, लक्षात या ठिकाणी. बघा किती सकाळी 4:25 या ठिकाणी वाटतं मला ठिकाणी. बघा डेट जे विद्यार्थी पाठवले ते आपण बघतो या ठिकाणी. बघा 4:25 सकाळी 2/12/2025 या ठिकाणी एक्झॅक्ट डेट टाइम सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लक्षात घ्या. विथ प्रूफ आपण ते काय दाखवते असं, लक्षात या ठिकाणी. त्यामुळे चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ नोटिफिकेशन मिळून जातील. पुढे बघू शकता या ठिकाणी एसपी परभणीचं बघू शकता या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी काय ड्रायव्हरचं, लक्षात घ्या. ड्रायव्हरच्या ठिकाणी सगळ्या लोक आहे ते जागा कमी असल्यामुळे ठिकाणी फॉर्म संख्या सुद्धा ठिकाणी कमी प्रमाणात येत असेल. बघू शकता 343 एवढे ऍप्लिकेशन आले. टोकन नंबर बघा टोकन नंबरच भरपूर वाढतात बघा ठिकाणी किती 4,222 एवढे काय टोकन नंबर आहेत. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुढचं बघू शकता या ठिकाणी प्रिसिजन याच आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी 2 तारखेचे प्रिसिजन कॉन्स्टेबल या ठिकाणी बघू शकता. म्हणजे मुंबई कारागृह या ठिकाणी बघू शकता 26,393 आले. बघा किती 26,393 या ठिकाणी अर्ज संख्या आली, लक्षात घ्या. 26,393 बघू शकता तुम्ही. 1,00,000 किती आलेत 9,501 आलेत. बघा किती 1,00,000 आज 9,501 एवढे काय ठिकाणी आलेत. माझे टोकन नंबर तुम्हाला मुंबई प्रिसिजन या ठिकाणी पाहायला मिळेल, लक्षात. 1,00,000पर्यंत टोकन नंबर गेले, लक्षात. हे सुद्धा कधी आजचेच आहे, लक्षात घ्या. बघा ठिकाणी मुंबई प्रिसिजन या ठिकाणी बघू शकता. दुसरं तुमचं 4,222 जे आहे ते कधीचा बघा ठिकाणी. ठीक आहे 4,222 एसपी परभणीची होता ना. 4,222 जे काय होतं याचं डेट टाइम बघू शकता तुम्ही. ड्रायव्हर कॉन्स्टेबलचा होता, लक्षात घ्या. पुढे डेट टाइम आहे, लक्षात घ्या. ठिकाणी बघू शकता या ठिकाणी. बघा तारीख बघू शकता तुम्ही ठिकाणी. बघा 2/12 बघू शकता तारीख इथं 2/12 पाठ भरलेला, लक्षात घ्या. आज पाठ फॉर्म भरलेला 2/12/2025 या ठिकाणी हे, लक्षात घ्या. ठिकाणी आहे बघू शकता 4,222 जे आपण घेतलं एसपी परभणीच्या ठिकाणी आजचाच फॉर्म भरलेला, लक्षात घ्या. एक्झॅक्ट डेट आणि टाइम ठिकाणी करेक्ट आहे, लक्षात घ्या. पुढे मुंबई प्रिसिजन आताच घेतलं 26,393चा ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तुम्ही. याच बघा ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल एसपी पुणे सिटीचं बघू शकता या ठिकाणी किती आहेत बघा ठिकाणी. पुणे सिटी या ठिकाणी काय दिले पोलीस कॉन्स्टेबल पुणे सिटीज बघू शकता या ठिकाणी ऍप्लिकेशन केले आहेत बघा ठिकाणी
474 ही मुलींचे आहेत लक्षात घ्या. कुणाचे आहेत? फिमेलचे आहेत लक्षात घ्या. फिमेलचे असणार आहेत लक्षात घ्या. मुलांची बघू शकता 79,375 किती आहेत? 79,375 या ठिकाणी एवढे आहेत लक्षात घ्या. किती? सीपी पुणे कॉन्स्टेबलचे आहेत. पुढे बघू शकता पुणे प्रिसिजन म्हणजे पुणे कारागृहाचं बघू शकता या ठिकाणी 27,000 एवढे काय आले तुमचे अर्ज संख्या आली लक्षात. 27,000 एवढे काय अर्ज संख्या आलेली आहेत लक्षात या ठिकाणी. 87,603 एवढे काय आले तुमच्या ठिकाणी पुणे कारागृहाच्या या ठिकाणी बघू शकता 87,603 एवढे काय ठिकाणी आले त्यांचे टोकन नंबर आले लक्षात घ्या या ठिकाणी. बघा 27,000 या ठिकाणी बघू शकता तुम्ही. डेट टाइम सुद्धा या ठिकाणी त्याची बघू शकता या ठिकाणी एक्झॅक्ट दिसत नाही बघा 2/12 इथे बघू शकता तुम्ही. इथे 12 लिहिलं आहे 2/12 या ठिकाणी 2025 या ठिकाणी. मी थोडं अजून झूम करून बघतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही तेव्हा 2/12 दिसते. 2/12 या ठिकाणी डेट अँड टाइम या ठिकाणी बघू शकता तुम्ही. एक्झॅक्ट डेट अँड टाइम या ठिकाणी आहे लक्षात घ्या. हेच किती आहे बाय 27,000 आपण आताच ते काय पाहिलं होतं लक्षात घ्या. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 27,1476 करेक्ट या ठिकाणी बघू शकता. पुढे बघा या ठिकाणी हेच किती होतं आता आलेलं 87,000 होतं बरोबर. पुढे बघू शकता बट 79,000 कुठला ते टोकन नंबर सुद्धा त्या ठिकाणी होता लक्षात घ्या. पुढे नवी मुंबई ठिकाणी बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबईचं बघा. पोलीस कॉन्स्टेबल येथे नवी मुंबईला सुद्धा ठिकाणी 13,000 किती आलेत बघा ठिकाणी 13,469 एवढे एका ठिकाणी अर्ज संख्या आली. 13,400 किती 69 आले लक्षात. किती आता 14,000 15,000 सुद्धा कारण मिनिटातून मिनिटाला वाढतात लक्षात. त्या ठिकाणी काय जातात कॅन्सल करतात पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करतात अशा प्रकारे चालू आहे. या ठिकाणी 16,790 किती आले 16,790 या ठिकाणी काय टोकन नंबर आहे लक्षात तुम्हाला पाहू शकता ठिकाणी बघा. ते सुद्धा काय आजच आहे लक्षात या ठिकाणी. बरं 16,790 डेट टाइम सुद्धा ठिकाणी बघू शकता तुम्ही ठिकाणी. हे बघा किती 30 तारखे झाले बघा. किती विद्यार्थ्यांनी काय पाठवले त्या ठिकाणी काय 30 तारखे संध्याकाळच्या ठिकाणी आहे लक्षात घ्या ठिकाणी. पुढे बघू शकता ठिकाणी पुढे छत्रपती संभाजीनगर पोलीस कॉन्स्टेबलच्या ठिकाणी बघू शकता तुम्ही ठिकाणी 2,363 एवढे काय आहेत पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर आले 2,363 एवढे आले. आणि ठिकाणी किती झाले बघा अर्ज टोकन नंबर ठिकाणी 28 आहे किती 2,828 एवढे काय झाले 58 एवढे काय अर्ज संख्या टोकन नंबर आले लक्षात त्यांच्या ठिकाणी. बरं त्यांचा टाइम ते बघू शकता तुम्ही 5:34 ला ठिकाणी 30 नोव्हेंबरचा होता लक्षात. पुढे बघू शकता ठिकाणी डेट टाइम इथे बघू शकता 30 नोव्हेंबर या ठिकाणी आहे लक्षात घ्या बघू शकता तुम्ही. जे आपल्यापाशी विद्यार्थ्यांनी पाठवलं होतं त्या ठिकाणी आपण ते घेतलेलं आहे लक्षात घ्या. पुढे बघू शकता ठिकाणी तुम्ही सीपी मुंबई रेल्वेच्या बघू शकता. सीपी मुंबई रेल्वेच्या बघा 20,894 एवढे काय ठिकाणी अर्ज संख्या आली लक्षात घ्या. आणि 27,151 एवढे काय झाले ठिकाणी टोकन नंबर आहे तुमचे सीपी मुंबई पुणे कॉन्स्टेबलचं बघू शकता ठिकाणी तुम्ही. 27,151 तारीख किती ठिकाणी 3/12 पण त्या ठिकाणी काय संध्याकाळचे टायमिंग होतं लक्षात घ्या ठिकाणी. सीपी मुंबईच्या ठिकाणी काय ते टाइम आहे लक्षात घ्या. पुढे बघा ठिकाणी 27,000 हे सुद्धा कधी सुद्धा लक्षात घ्या. हे कालचं होतं लक्षात घ्या. त्यामुळे अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकतात त्याच्या ठिकाणी काही नोटिफिकेशन मिळून जाते लक्षात घ्या. त्यामुळे आपण करंटचे लेक्चर सुद्धा या ठिकाणी चॅनल टाकले ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तेवढंच आपण या ठिकाणी ते करंट लेक्चर मध्ये ऍड केलं लक्षात घ्या. ते फसवणारे शब्दसंग्रह तुम्हाला जे काही तुमचा गोंधळ ओढणार असतो एक्झाम मध्ये ते सुद्धा या ठिकाणी काय फसवणारे जे काही शब्द असतात ते सुद्धा आपण या ठिकाणी ऍड केलेले आहेत. जे काही सुद्धा चांगल्या प्रकारे आपले लेक्चर या ठिकाणी ऍड केले. स्वतः मी एमपीएससी स्टडी करतो त्यामुळे ठिकाणी चांगल्या प्रकारचे आणि क्लासला सुद्धा मी या ठिकाणी ऑफलाईन ऑनलाईन सुद्धा आपल्या दोन्हीकडे या ठिकाणी टीचिंग असतं लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी ट्रस्ट करून या ठिकाणी तुम्ही आपले व्हिडिओ पहा की तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल लक्षात एकदा व्हिडिओ पहा नंतर तुम्ही या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा लक्षात घ्या. थँक्यू.